नशिल्या पदार्थांच्या आहारी कॉलेज कुमार. महाराष्ट्रात सध्या अनिश्चिततेचा खेळ चालू आहे. येथे राजकारण्यांनी कोलांटी मारली, जेथे छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांच्या आणाभाका बहुजन समाज रोज घेतो. मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात नामांकित कॉलेजमध्ये अंमली पदार्थ सहज मिळत आहे. हे व्यसन तरुणाईला झिंग आणतेच, पण त्यांच्या मातापित्यांना तांडव करायला लावते. अभिनेता संजय दत्त अशाच मैत्रीत गुंतला होता. स्वर्गीय बाळासाहेबांनी तेव्हा मित्राचा मुलगा होतकरू आहे, 12च्या भावात जाता कामा नये म्हणून लक्ष घातलं होतं. त्यानंतर संजय दत्त AK-47 नाव तर विसरलाच, पण पुन्हा सुपरस्टार झाला. बिघडलेल्यांना पुन्हा घडविणारी आपली संस्कृती आहे. धोका खाल्लेल्यांना खाईत लोटणारी नाही. आईवडील मेहनत करतात, मग पैसे मिळतात. त्यांचा घाम तुम्हाला अंमली पदार्थांमध्ये मिळवताना लाज कशी वाटत नाही? कुणी किती पैसेवाला आहे असो, कधीतरी लकीर फसते आणि फकीर होतो. अनेक नटनट्या बेमौत गेल्याचे लोकांनी पाहिले, अनुभवले आहे. तेथे तुमच्या पैशांना किंमत नाही. वायद्यात राहाल तर कायद्यात फायद्यात राहाल. आईवडील वायदे करतात, मुले शिकली सवरली म्हणजे डोक्यावरचा बोजा हलका होईल. उलट तरुणाई त्यांच्याच डोक्यावर बोजा बनत चालली आहे. हे व्यसन समाजातून घालवायलाच हवे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.